सर्वांना जसं स्नेह आज सर्वप्रथम दादा पाटील कॉलेज त्यांचा संपूर्ण स्टाफ तसेच आपल्या तालुक्याला कॉलेजला लागलेले अत्यंत उत्तम प्राचार्य संजय नगरकर सर यांचे सर्व पालकांच्या वतीने तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो। महाराष्ट्रात हा माझ्या मते कुठेही असा उपक्रम असेल असं मला तरी वाटत नाही की जो ज्यावेळी मुलांचं करिअर घडत असतं ते वर्ष म्हणजे 11वी आणि 12वीच असतं आणि पालकांची सुद्धा एक दुय्यम मनस्थिती असते की आता विद्यार्थी कोणत्या त्यांचं करिअर कोणत्या क्षेत्रातून घडवायचं। एक खरंच आज जे मार्गदर्शन विवेक वेलणकर सर यांच्या रूपाने आपल्या सर्वांनाच विद्यार्थ्यांना पालकांना मिळालं हे एकदम स्तुत्य आहे। शंका खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सरांना प्रश्न विचारला पाहिजे किंवा त्यांचं काय ध्येय आहे हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचं असतं आणि मी पालक म्हणून त्या विद्यार्थ्याच्या निवडलेल्या करिअरला सपोर्ट करायचा असतो। त्याचं जे काही गुणवत्ता असते त्यानुसार त्याला पुशअप करण्याचं काम मी पालक म्हणून नक्की करेन। मी पुन्हा एक वेळ शंका नाही विचारणार, केलेलं मार्गदर्शन हे सरांनी 55-60% असतील 70% असतील तर 90% पर्यंतच्या विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, कोणते इन्स्टिट्यूट निवडले पाहिजे इथपर्यंत उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे। पालकांनी देखील त्याच्यावर आत्मपरीक्षण केलं पाहिजे, नोटेड केलं पाहिजे, कारण की आपण विसरून जाणार आहे। घरी गेल्यानंतर एक स्पेशल डायरी मध्ये आपण आपल्या मुलाची 12वी नंतरची गुणवत्ता यादी तपासल्यानंतर आता सरांनी कोणत्या कोणत्या कॉलेजला जायला संधी होती हे खऱ्या अर्थाने नोट करून ठेवा, अन्यथा आपल्या लक्षात राहणार नाही आणि परत सर आपल्याला उपलब्ध होतील पण पुन्हा एक वेळेस 11वीच्या फर्स्ट म्हणजे पहिल्या महिन्यातच उपलब्ध होतील असं तरी मला वाटते। त्यामुळे आपण पालक म्हणून सरांनी जे जे काय आता आपल्याला कॉलेज असेल कोणत्या साईट असतील माझ्या मते त्यांनी 11वीचं त्यांनी सायन्स साईटला मिळणारे 11 साईट सांगितल्या एकदम उत्तम पद्धतीच्या, परंतु त्यानंतरच्या 60-65%च्या 70%च्या आतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किती चान्सेस आहेत आणि माझ्या मते मी चांगल्या पद्धतीने ऐकत होतो की जेवढ्या काही त्यांनी साईट सांगितल्या त्यामध्ये प्रत्येक साईट मध्ये यशस्वी झाल्यानंतर 12 लाख प्लस पॅकेज, एकही 12 लाखाच्या आतल्या पॅकेजची नोकरी नाहीये। त्यामुळं एक कॉलेज असं संजय नगरकर सर असतील त्यांचे स्टाफ असतील हे प्रत्येक विद्यार्थ्याला एक आपला पाल्य म्हणून शिकवण्याचं काम करत आहेत। आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने भरपूर संख्येत पहिल्याच मीटिंगला पालक उपस्थित झाले, तर वेळोवेळी कॉलेजशी आपण संपर्क साधला पाहिजे। आपल्या मुलाची जी काय वाटचाल आहे आपण घरी तर पाहतच असतो, परंतु संबंधित शिक्षकांशी येऊन जर आपण चर्चा केली तर नक्कीच आज जे आपल्याला मार्गदर्शन मिळालं या मार्गदर्शनाचा आपल्या मुलासाठी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी म्हणजे करिअर झाल्याशिवाय राहणार नाही, मी एवढंच या ठिकाणी सांगतो। त्यामुळे आपण त्या टच मध्ये राहावं। पुन्हा एक वेळ वेलणकर सर यांचं मी आम्हाला आमच्या मुलांना एक दिशादर्शक मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। सूचना करणार नाही, सूचना विद्यार्थ्यांकडून अपेक्षित। पुन्हा एक वेळ दादा पाटील कॉलेज आणि नवनवीन उपक्रम घेणारे आपल्या कर्जत तालुक्याला दिशा देणारे संजय नगरकर सर यांचे देखील आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं। सरांनी किंवा पालकांना सर्वांनाच आपल्याला व्यक्त होण्यासाठी संधी दिलेली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा एवढी पालकांना विनंती करतो। प्रवीण पवार, माझा मुलगा 11वी सायन्सलाच आहे आपल्या कॉलेजमध्ये। तर मी सर्वप्रथम नगरकर सरांचा खूप आभार मानतो की सरांनी वेलणकर सरांना उपलब्ध करून दिलं, कारण मी 11वी असताना सरांना ऐकलं होतं आणि आज खास रजा टाकून मी सरांच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध राहिले। असं आमच्या काळात एक गाणं होतं की सुलोचनाबाईंचं की 16 वरीस धोक्याचं, पण मी असं म्हणतो की 16 वरीस
मी एक मुद्द्याला साधतो की आमचा मुलगा जो आहे तर त्याला डिफेन्स क्षेत्रामध्ये खूप आवड आहे आणि आपण जसे म्हटलं की NDA वगैरे, तर मग NDA तर एक पगाराच्या दृष्टीने आहे आणि एक देशसेवेची एक संधी आपल्याला भेटली त्या दृष्टीने पण आहे. तर आपण त्या संदर्भात एक फिजिकल फिटनेससाठी किंवा या परीक्षांसंदर्भात थोडंसं सविस्तर सांगितलं बरोबर आहे. NDAचं जसं मी तुम्हाला म्हणलो की त्याची एंट्रन्स आहे, एक तर ती दर 6 महिन्याला आहे. त्यामुळे पहिला चान्स त्यांनी आता 11वीत आहे ना, 12वीच्या सप्टेंबरमध्ये पहिला चान्स घेतलाच पाहिजे, कारण त्याला मॅथ्स आहे जे 11वीच आहे. म्हणजे त्याचा 11वी पूर्ण झालेलं आहे, त्याला 12वीच्या फर्स्ट टर्मला चान्स घेता येईलच. दुसरा विषय इंग्लिश आपण शिकत आलो पहिलीपासून आता. आणि तिसरा विषय जनरल नॉलेज. NDAची भरपूर पुस्तकं बाजारात अवेलेबल आहेत. NDA एंट्रन्सची ती आणा, त्याला पेपर्स सोडवले NDAचे एंट्रन्स एक्झामचे, कारण एंट्रन्स एक्झाम बंद थ्रू झाल्याशिवाय पुढचं काहीच नाही. दुसरं, NDAची जी रिसेंट ॲडव्हर्टाइजमेंट वेबसाईटवर अवेलेबल आहे ती डाउनलोड करा आणि त्यातला जो मेडिकल पोर्शन आहे तो पहिल्यांदा ती ॲडव्हर्टाइजमेंटचा तेवढा पोर्शन प्रिंट आउट काढा, जवळचा डॉक्टर त्याच्याकडे घेऊन जा, म्हणावी जाहिरात आणि हे पोरग पाहून घ्या, कुठे याच्यात बसत नाही असं काही नाही ना. कारण आजही काही इश्यूज आहेत. नॉकिंग नीज चालत नाही, फ्लॅट फूट चालत नाही, वजन, ते फारच नाटकं करतात बरं का वजन बिजनची, त्याच्यात तो बसतो का नाही, वजन उंचीचं प्रमाण, हे सगळं आपल्याला आधीपासून बघून घेता आलं तर काही डिफेक्ट्स हे काढता येत नाही. पण काही वजन उंचीच्या प्रमाणाचा विषय असेल तर तो करता येतो वर्ष दीड वर्षाचा अवधी मिळाला तर. त्यामुळे हे बघून घ्या, एंट्रन्सची तयारी त्याला चांगली करायला लावा. आणि नंतरचा जो SSB इंटरव्ह्यू आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तयारी न करताच यायचं SSBला, कारण आम्हाला तुम्हाला आहे तसे बघायचे की तुम्ही आम्हाला फिट आहात का नाही. पण असं काही चालत नसतं आपल्याकडे. SSBचं वेगळे ट्रेनिंग देणारी संस्था आहे पुण्यात, एक खूप चांगली संस्था आहे अपेक्स करिअर नावाची. लेफ्टनंट कर्नल ब्राह्मणकर गेले अनेक वर्ष त्यात काम करतायत. अनेक मुलं त्यांनी NDAत पाठवली आहेत. 3 आठवड्याचा कोर्स असतो फक्त. NDA सिलेक्शन एकदा झाल्याचं कळलं की 3 आठवड्यात त्याची SSBची तयारी करून घेता येते, चान्सेस वाढतात, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. पण एंट्रन्सच्या तयारीला पर्याय नाही. ताई आपलं नाव सांगा. माझं नाव जयश्री पांडुरंग धांडे, मी लेटकेवाडी इथून आले. माझी मुलगी 11वी सायन्समध्ये प्रगती धांडे. तर मला हा कार्यक्रम खरंच खूपच आवडला आहे आणि जे मनात अनेक प्रश्न होते तर त्याबद्दल पण शंकेचं निरसन झालेलं आहे पूर्णपणे. तर त्यातली मला भेडसावणारी एक शंका आहे सर, की तुम्ही जे देताना मुलांना सांगितलं की डिफिकल्ट आहे, तर त्यातून मला हे विचारायचं तुम्हाला की त्यातलं नेमकं डिफिकल्ट म्हणजे काय, तर त्याबद्दल पूर्ण सर्व मुलांना मार्गदर्शन करा. त्यातलं डिफिकल्ट नेमकं काय आहे तर ते सविस्तर सांगून देण्यात यावं, एवढाच प्रश्न आहे. थँक्यू. काय झाले, JEE मेन्स आणि CET हे खरं म्हणजे एकाच पोर्शनवर येतो. तो एक मेजर डिफरन्स असा आहे की JEE मेन्स मध्ये थापा मारून चालत नाही. म्हणजे तुम्ही 10 प्रश्न थापा मारल्या, उत्तर चुकलं तुमचं, तर जेवढे तुम्हाला मार्क मिळाले त्यातनं 10 मार्क मायनस होतात. म्हणजे पहिली डिसिप्लिन लावून घ्यायला लागते, जे येत नाही तिथं थापा मारायच्या नाही. तिथं आपली मुलं थोडीशी प्रॉब्लेम मध्ये येतात. CETला तसं नाहीये बरं का. CETला नाही आलं ठोक आणि हो पुढे, मिळालं तर मिळालं. म्हणजे CETची अशी पण मुलं मी बघितली आहेत, एकही मिनिटाचा अभ्यास न करता CET मध्ये 200तले 50 मार्क मिळतातच. कारण ABCD मधलं एक निवडायचं असतं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली की 25% नक्की बरोबर येतात. हे JEE मेन्स मध्ये होत नाही. हा पहिला डिफरन्स दोन्ही मधला. त्यामुळे कुठेतरी आम्हाला ती मानसिकता बदलावी लागेल. दुसरं, डिफिकल्टी लेवल थोडी जास्त, म्हणजे काय माहिती का, तुमच्या मेंदूला जास्ती खुराक हा JEE मेन्स मध्ये दिला जातो. म्हणजे डायरेक्ट प्रश्न कधीच नसतात. तुम्ही जे शिकलाय त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं हे तुम्हाला कळलंय का नाही. म्हणजे न्यूटनचा 3रा लॉ तर तुम्ही 8वी 9वीत शिकलाय हो. ऍप्लिकेशन तुम्हाला त्याचा करता येतो का नाही
अशा प्रकारचा प्रश्न विचार की तुम्हाला पहिले हे कळलं पाहिजे, न्यूटनचा तिसरा लॉ इथे ऍप्लिकेशन करायचा आहे आणि मग तो ऍप्लिकेशन पण करता आला पाहिजे. हा फरक आहे. तेव्हा कुठंतरी तुम्हाला त्याचं खरंच व्यवस्थित नॉलेज होणं आणि त्याच्या ऍप्लिकेशनचं नॉलेज होणं हे जेई मेन्सला थोडं जास्ती डीप मध्ये किंवा डिटेल मध्ये असतं. सीईटीला पण असतंच, पण जेई मेन्सला थोडं जास्त डीप मध्ये असतं, एवढाच फरक आहे. म्हणून थोडा सिरियस आणि थोडा इन डेप्थ अभ्यास केला तर जेई मेन्स अजिबात अवघड नाही.